तर एकाने असंच सांगितलं, म्हणला भैया व्यापारी. अरे मला व्यापारी म्हणला तरी काय हरकत नाही. भैया बैल पळायला लागला, तुम्ही बैल विकता का? भैया या बैलगाडी घेताना तुम्ही काय अनुभव घेतला? भैया आजपर्यंत किती बैल विकले असेल तुम्ही अंदाजे? मला आकडाच सांगता येणार नाही. हा का? जर तुम्ही बैल पळत असताना जर मस्ती केली तर तुम्हाला लोक परत कशी किंमत देतील, असं पण आहे ना. शहरी समजा 25 शहरी केल्या, 25 जिंकल्या, 26वी हारले तरी लगेच 27वी धरायची असते. ते हारलोय म्हणून ती कधी असं त्याला घाबरले नाहीत किंवा काय नाही. धाडसाने डेअरिंग बाज माणूस होता तो. भैया आता कोणती नवीन खरेदी आहे का करायची? होऊ शकते, चालू आहे. भैया नमस्ते. लई दिवसानंतर आले अड्ड्यात. हो 2 महिने नव्हतो, जरा थोडं इलेक्शनचाही पिरियड होता आणि थोडा मला मान्यताही त्रास होत होता एक 10-15 दिवस, त्यामुळे 2 महिने मी काही मैदानात नव्हतो. आजचं नियोजन कसं झाला? आज आता एक गाडी बसली आपली मॅगी, आता पळणार आहे 42 आहे व्यवस्थित. पण मैदान अतिशय चांगलं चाललंय. चांगलं मैदानाचं नियोजन जे संयोजक आहेत त्यांनी अतिशय 1 नंबर केलंय आणि चांगल्या पद्धतीने मैदान चालू आहे. भैया आता काही दिवसांमध्ये आपला मॅगी थोडा कमी पडला होता, त्याबद्दल काय सांगा? नाही, काय झालं तर बैलाला पायाला लागलं होतं. आता जवळजवळ 1 महिना बैल बांधून होता. डॉक्टरांनी 10 दिवस ठेवायला लावला होता, पण मी माझ्या डोक्याने मी त्याला 1 महिना बांधून ठेवलं, म्हणजे एक 20 दिवस बांधून ठेवला. त्याच्यानंतर दिवसाड त्याला अवताला हाणला मी आणि अवताला हाणून परत पवनी घातली आणि फेरा काढला. बैल चांगला पळाला, तर आज पण बैल चांगला पळाला. आता किती बैल आहेत आपल्या दावणीला? 6 बैल आहेत ना आपल्याकडे. कोणकोणते आहेत? मॅगी एक आहे, तो डमरू म्हणून एक जो आपला 19 वर्षाचा जुना बैल आहे तो एक आहे. नवीन वासरात नकऱ्या, बादल आणि जलवा असे 3 वासरं आहेत. आणि माझे मित्र आहेत पुण्याचे प्रतीक भोसले, तर त्यांचा एक गोविंदा म्हणून तो एक घेतलाय मी आता. भैया या बैलगाडी घेताना तुम्ही काय अनुभव घेतला? काय नाही, अनुभव एक आहे की ह्या क्षेत्रामध्ये प्रेम करणारी लोक खूप आहेत आणि एकदा आपलं रिलेशन झालं तर ते बेरीज होत जाते, पण त्यात वजाबाकी होत नाही. काय सांगू का, बैल पळतो त्यावेळेस आपण नीट वागलो तर त्या मालकाला किंमत राहते. लक्षात घ्या, जरी त्याचा बैल पळत नसला, तो जर व्यवस्थित राहत असेल, लोकांशी रिलेशन नीट ठेवत असेल, तर त्या माणसाला 100% किंमत राहते. जर तुम्ही बैल पळत असताना जर मस्ती केली तर तुम्हाला लोक परत कशी किंमत देतील, असं पण आहे ना. मी आज 28-29 वर्ष या नादात आहे. माझे अनेक बैल म्हणजे रेकॉर्ड ब्रेक माझी बैल पळाली. आज मलाही सांगता येणार नाही की बैल माझी रेकॉर्ड ब्रेक पळाली 28-29 वर्षात. पण मी सर्वसामान्यांच्यात वावरतो, त्या पद्धतीने राहतो आणि मी प्रत्येकाशी तेवढ्या आदबीने बोलतो. माणसं मलाही तेवढीच किंमत देतात आणि ही माझे संबंध जोपर्यंत गौतम काकडे आहे तोपर्यंत कडपर्यंत जाणार. आणि ही जी माझी म्हणजे या लोकांच्यात माझ्यावर प्रेम करतात किंवा लाखो लोक आज मला जॉईन आहेत, ही माझी मी प्रॉपर्टी समजतो, माझी म्हणजे ही समजतो. माझ्या आयुष्यात येऊन मी काय केलं असेल तर ही लोक जोडली आणि ही प्रेम मिळवलं, हे सगळ्यात माझ्या आयुष्यातली मोठी ही जमेची बाजू. भैया बैल पळायला लागला, तुम्ही बैल विकता का? बरं का, एक सांगू का, बैल पळायला लागल्यावर विकता का? मी माझ्याकडं मी सर्जा सोडला तर त्याच्या आधीची बैल मी 2-2, 3-3 वर्ष पळली आणि जेव्हा मला वाटलं तेव्हा मी विकली. आणि असं काय नाही की आता डमरू माझं 19 वर्ष आहेच ना माझ्याकडं. मी एक बैल माझा तो ठेवला ना माझ्याकडं. आणि हे का, हा मी म्हणजे ह्या गोष्टी असं नाही मी माझ्या पुरत्या नाही, मी सगळ्यांना त्याच गोष्टी सांगतो की ह्या नादात कुठं थांबायचं, कुठं काय करायचं हे समजलं पाहिजे. मला ज्या दिवशी 61 लाख रुपये समजा मी तो माझा रागातला निर्णय जरी असला तरी तो मी निर्णय जेव्हा मी घेतला म्हणजे त्यावेळेस रागातला, त्यावेळेस मला 61 लाख रुपये आलेत ना त्या बैलाचे. आणि त्याच्यानंतर म्हणजे मी बैल घेतली, पण आज माझे तेवढे पैसे जवळजवळ मी घालवतच आणलेत ना. उद्या मला एखादा वाटला तर मी 61 लाखाला काही मी अजून 1 कोटी रुपयाला पण घेईल, ही माझी इच्छा. उद्या जर मला वाटलं की नाही खरंच तो बैल घेण्यासारखा आहे तर तोही बैल मी घेईल. पण तुम्ही म्हणजे विकायचं कारण काय असतं? नाही ऐका ना, विकायचं कारण असं काय नाही. म्हणजे जेव्हा मला वाटतं की आता समजा काय बैल मी दिली आणि मला योग्य किंमत येते असं वाटलं मी दिली. पण मी तुम्हाला सांगेन ना, परमेश्वराने मला एक आशीर्वाद असेल परमेश्वराचा किंवा सगळ्या जनतेचा एक माझ्यावर आशीर्वाद असेल, मला वस्तू परत लाभत गेल्या ना मी. कारण त्या नंदीच्या बाबतीत चुकीचं कधी काही केलेलं नाही किंवा चुकीचं वागतही नाही. म्हणून मला मी काही जादूची कांडी तर फिरवत नाही की मला वस्तू लाभतात सारख्या. एक आशीर्वाद आहे, एक दृष्टी आहे आणि लोकांची साथ आहे म्हणून मला वस्तू मिळते. भैया आजपर्यंत किती बैल विकले असेल तुम्ही
अंदाजे मला आकडाच सांगता येणार नाही. हा का? पण तुम्हाला सांगितलं ना, मी आता तुम्ही माझ्यापेक्षा अनेक लोक जुने ह्या नादात आहेत, मोठे मोठे लोक आहेत किंवा मुंबईतले अनेक लोक आहेत. पण माझ्या जेवढ्या गाड्या पळाल्या किंवा जेवढ्या वर्ष माझ्या गाड्या पळाल्या एवढं रेकॉर्ड माझ्या माहितीप्रमाणे तर कुणाचंच नाहीये. पण भैया जेव्हा तुम्ही सर्जा विकला तेव्हा तुम्हाला जास्त ट्रोल केलं की भैयानी सर्जा उगाच विकला, ऐका ना, तो विकायला पाहिजे होता. मी 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 एक सांगतो, ज्या दिवशी मी तो सर्जाचा विकण्याचा निर्णय घेतला त्या पिरियडमध्ये काय घडामोडी घडल्या ह्या मी अनेक मुलाखतीत सांगितलेल्या. आणि मी तत्वाने राहणारा माणूस आहे. आणि ज्या वेळेस माझ्याकडं कुठं इज्जतीला माझ्याकडं चुकीचं ही होईल आणि मी चुकीचा नसताना जर होत असेल ना तर ते शेवट माझ्या मनाला लागणारच ना. आणि ते मला खटकलं किंवा त्या गोष्टी मला हे झाल्या, मी त्यातून मी म्हणलं आपलं नकोच हाणार, मी बाहेर पडायचा निर्णय घ्यायचा आणि मी बैल दिली. त्याच्यानंतर एक पण एक आहे की 2-3 महिन्यांनी मी परत त्या मुलांनी बैल घ्यायला लावला. परत ते बैल येत असताना हा नाद असा आहे की हा सुटूच शकत नाही. म्हणजे एक थोडक्यात व्यसन आहे, हे सुटूच शकत नाही. परत मी आलो. आता तुम्हाला सांगतो काय, मी अनेक मुलाखती देतो, मला कंटिन्यू मुलाखती घ्यायला कोणी ना कोणी असतं. मी त्यावेळेस मी बघतो ना, त्याच्यात एक आहे की एक अगदी म्हणजे तुम्ही तसं मला ट्रोल केलं, त्याच्यात सुद्धा त्या विषयात जर 10,000 त्याच्यावर ही पडल्या असल्या ना कमेंट्स, तर 10,000मध्ये ना एक 100 कमेंट्स माझ्या विरोधात नव्हत्या. आता एक आहे, 1-2%, 5% तेवढे लोक राहतात. कारण सगळ्याला काय पटतं असं नाही. आता काल पण माझी मुलाखत मी बघितलं, ह्यांनी तुषार धुमाळांनी मुलाखत घेतली. त्याच्यात एकाने असंच सांगितलं, म्हणला भैया व्यापारी. अरे मला व्यापारी म्हणला तरी काय हरकत नाही, ती त्याचं वैयक्तिक मत आहे. पण त्या 300-400 कमेंट्स मध्ये जर 10 कमेंट माझ्या बाबतीत वाईट पडल्या असल्या तर त्या 10 लोकांना 10 लोकांच्याकडे बघायची दृष्टी, माझ्याकडे बघायची दृष्टी त्यांची तशी असेल. मी त्याला प्रतिक्रियाही देत नाही, की त्यांचं वैयक्तिक मत आहे, तुमचं तुमच्याजवळ. मला व्यापारी म्हणला आणि काय म्हणला मला काही फरक पडत नाही, कारण लाखो लोकांना गौतम काकडे काहीही माहिती आहे. त्यामुळे तिथं मला जर चांगल्या कमेंट जर 95-97% चांगले तर 3 ते 5% जर मला वाईट येत असतील तर मी त्या 3 ते 5% विचार करायची गरज नाही ना. बरोबर आहे भैया. आता बैलगाडी क्षेत्रामध्ये एक हिरा हरपला पंढरीशेठ फडके, त्यांचे तुमचे खूप चांगले संबंध होते, तर त्यांच्याविषयी काय सांगा? 100% तुम्हाला सांगू का, राजा माणूसच होता. म्हणजे पंढरीशेठ हा राजा माणूस. म्हणजे मला अगदी आम्ही 26 जानेवारीला आम्ही भेटलो होतो, ते आजारी होते. त्याच्यानंतर 26 जानेवारीच्या मुंबईच्या देसाईच्या मैदानाला ते आले होते. आले तर ते पहिले आले माझ्या जवळ बसले, म्हणजे काय मालिक. मला कायम म्हणजे त्यांचा रिस्पेक्ट की काय मालिकच म्हणायचे मला. आणि मी त्यांना म्हणलं, शेठ आता तुम्ही थोडं पथ्य पाळा, म्हणजे तुम्हाला जे त्रास होते तुम्हाला सगळे सांगते पण तुम्ही पथ्य पाळत नाही, डॉक्टर सांगते. म्हणले नाही भाई आता पाळू. हा आमचा त्यावेळेचा विषय. त्यानंतर मला म्हणले आपण जरा जेवायला आहे माझ्याकडे, मला बोलायचंय, आपण एकदा बसूया. आणि 21 तारखेला माझा वाढदिवस होता. 21 फेब्रुवारीला ज्या दिवशी शेठ गेले त्या दिवशी माझा वाढदिवस होता. मला मुंबईत दादांनी बोलवलं होतं, नेत्यांनी आमच्या. मी तिथं त्यांच्याकडे सकाळी 7 वाजता भेटलो. माझी मिसेस पण माझ्या बरोबर होती. मी तिला माझ्या बहिणीकडे ठेवलं होतं आणि मी तिथं भेटून 22ला माझ्या लग्नाचा वाढदिवस असतो म्हणून आमचं असं ठरलं की तिथलं भेटायचं. एक मिटिंग होती आमची इफकोची, ती मिटिंग म्हणलं मी सही करतो फक्त तिथं, आणि तिथून हलून गोव्याला जायचं असं आमचं ठरलं. आम्ही गोव्याला निघालो होतो, रस्त्यातच होतो आणि मला वाटतं 12-1च्या दरम्यान मला फोन आला की शेठ गेले. मला इतकं वाईट वाटलं म्हणजे त्या पिरियड मध्ये. आणि खरंच तो म्हणजे दुसरीच्या दुनियेतला राजा माणूस होता. आणि त्यांची म्हणजे आम्ही कायम आमच्या भावना मनात त्यांच्या बाबतीत भावना चांगल्या असतात आणि त्यांना आमची म्हणजे काय म्हणजे ह्या तुमच्या माध्यमातून मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. भैया ते म्हणजे असे म्हणायचे की कधी चिडचिडपणा असतो त्यांचा, आणि जो येईल त्याला लहान मोठा असो गळ्यात गळा टाकून त्यांच्यासोबत फोटो काढायचे. अहो तुम्हाला सांगतो ना, त्या जो माणूस असा वागतो त्यांना इज्जत का होती. मुंबईत अनेक मोठे शेट आहेत ना, पण ते जेव्हा मैदानात सर्वसामान्यांच्यात बसायचे, कुणी लहान पोर आली कुणी आली फोटो काढायचं, कधी माणूस नाही म्हणला नाही. आणि दिलदार असा म्हणजे शर्यती करायचं म्हणलं ना त्यांच्या एवढं धाडस पण कुणाचं नव्हतं. आणि धाडसाने शर्यती समजा 25 शर्यती केल्या, 25 जिंकल्या, 26वी हारले तरी लगेच 27वी धरायचीच ते हारलोय म्हणून ते कधी असं त्याला घाबरले नाहीत किंवा काय नाही. धाडसाने डेअरिंग बाज माणूस होता तो. त्यांच्या मुले शेतकऱ्यांच्या बैलांना एक योग्य ती किंमत आली. खरंय. आणि
म्हणजे ते ना सर्वसामान्य माणसांना त्यांच्याकडे जो ही म्हणजे वागणूक कायम चांगल्या पद्धतीची मिळायची. म्हणजे जेव्हा अगदी राहुल भाईंचं आणि त्यांचं काय थोडं वादावादी झाली तेव्हा मी राहुल भाईंनाही म्हणलो की भैया तुम्ही दोघं मोठे आहात, दोघांनी थोडं ह्याच्यात कुठंतरी समजून घ्या मिटवा. तर त्यावेळेस म्हणजे पंढरी शेटनी मला म्हणले की भैया तुम्ही सांगताल त्या पद्धतीने बसू, आणि राहुल भैयाही म्हणले होते की तुम्ही सांगताल तसं आपण विषय संपू. पण ते काही वेळ झाली नाही, ते नंतर थोडं ती गोष्ट घडून गेली, वाईट घटना घडली. तुमची किती वर्ष दोस्ती होती? अहो 28 वर्षाचे रिलेशन आमचे. मी जसं शर्यतीच्या नादात आलो तसं त्यांचं माझं रिलेशन झालं आणि खूप जवळीक, म्हणजे अगदी पाहुणे संबंधापेक्षा आमची जवळीक होती त्यांची माझी. मी मुंबईत गेलो ना की मी आलोय कळालं की ते मला जेवायला बोलवणार, किंवा मी गेलो तर त्यांना न भेटता मी कधी आलो असं पण घडलं नाही कधी. आता त्यांची आठवण येते का तुम्हाला? नक्की 100% आठवण येते राहून. तुम्हाला सांग ना, राजा माणूस गेला, दुसरीच्या दुनियेतला राजा माणूस. भैया त्यांची एक अशी गोष्ट आहे की तुम्ही ती कधी विसरू शकत नाही. तुम्हाला एक सांगू का, जेव्हा ते आजारी होते आता, आणि मी गोजूबावीचं मैदान घेतलं, मैदान घेतल्यावर मी कॉल केला त्यांना. मी पहिला कॉल त्यांना केला की म्हणलं शेठ मी असं मैदान घेतलंय गोजूबावीला असं मोठ्या प्रमाणावर, तर माझी इच्छा आहे की तुम्ही आलं पाहिजे. मला म्हणले भैया माझी तब्येत ठीक नाही पण मी येणार आणि 100% येणार. म्हणलं चालेल शेठ. तर त्यांनी माझं बोलणं झालं की एक अर्ध्या पाऊण तासात त्यांनी एक बाईट टाकली मला लगेच की असं गौतम भाईंनी मैदान घेतलेलं आहे आणि मी त्या मैदानाला येणार आहे, आपणही मोठ्या संख्येने आहोत. म्हणजे तुम्ही सांगा, जो माणूस आजारी खूप फिरत नव्हता त्या माणसाने बाईट टाकली, ते मैदानात जवळजवळ येऊन माझ्या स्टेजवर तास दीड तास बसले. मी समाधान, म्हणजे मला एक इतका आनंद झाला की म्हणजे आजारी असतानाही त्यांचं एवढं हे असतानाही ती व्यक्ती आली, ही एक दिलदारपणाच होता ना. भैया आता नियोजन कसं झालं पहिल्यांदा आपल्या? आता चालू आहे नियोजन, तर आता रुटीन मध्ये आहे. अजून काय ह्यात दुरुस्त्या करताय त्याला, तर हळूहळू आम्ही करू. पराभवातून तुम्ही काय शिकता? काय नाही बघा, माणसाला जसा विजय पचवता येतो ना तसं हारी म्हणजे पचवता आली पाहिजे. जेव्हा आपला पराजय झाला तर तो का झाला ह्याचं आपण आत्मपरीक्षण करून त्याच्यात दुरुस्ती करून परत आपल्याला विजय कसा मिळेल हे बघायचं. आणि मी कधी कुणाला हरवण्यासाठी खेळत नाही, मी स्वतः जिंकण्यासाठी खेळतो. त्यामुळे मला कसं आहे, मला ती आधी माझा पराजय झाला तर मी कधी तुम्ही मला असं दुःखी बघितलं नसेल. अरे हार जीत हा खेळ आहे, ह्यात हार जीत राहते. मी नेहमी बघतो तुम्ही शांत संयम आणि योग्य जो कार्यक्रम करता. माझं ते सूत्रच आहे ना, शांतता संयम इज इक्वल टू होतच. भैया आता कोणती नवीन खरेदी आहे का करायची? होऊ शकते, चालू आहे. आणि मला एक सांगू का, मला ज्या दिवशी वाटेल ना की हा खोंड खरेदी केलाच पाहिजे त्या दिवशी मी खरेदी करणार आहे. भैया तुमच्याकडे पारख खूप छान आहे का? नाही नाही, थँक्यू. तुमच्याकडे जेवढी पण बैल आली सगळी टोपलाच होऊन गेली. सांगितलं ना, एक परमेश्वराने नजर दिली, परमेश्वराचा आशीर्वाद आहे, सगळ्या म्हणजे ह्या लोकांचा आशीर्वाद आहे, आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे किंवा प्रेमामुळेच भैयाला हे यश मिळते. भैया जरी 4 महिने मैदानात आला, 5व्या मैदानात चांगला खोंड घेऊनच उतरतो. नाही हाय, सांगितलं ना, हे 7 म्हणूनच चाललंय. भैया तुमच्या टीमबद्दल काय सांगाल? नाही, माझी तुम्हाला सांगितलं ना, आज तुम्ही बघितलं असेल जवळजवळ एक 25-30 मुलं माझी आलेली आहेत, आणि ती टीम ही अशी की घरातलं म्हणजे मला काही बघावं लागत नाही. नियोजन हे सगळं अतिशय व्यवस्थित ते करतात, आणि त्यांच्या जीवावरच माझा हा खेळ चालू आहे. धन्यवाद भैया. थँक्यू. हा बाय.